नमस्कार मित्र. 26 जानेवारी 2026 आपला 77वा प्रजासत्ताक दिवस. दरवर्षी आपण हा दिवस साजरा करतो, परेड बघतो, झेंडा फडकवतो. पण ह्या वर्षीचा प्रजासत्ताक दिवस काहीतरी वेगळा आहे का? कारण आज जेव्हा भारताच्या संविधानाचा उत्सव आपण साजरा करतोय, तेव्हा जग एका भयानक अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभा आहे. पश्चिमेकडे बघा, अमेरिकेत काय चाललंय? डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरी निर्णयांनी जागतिक मार्केटमध्ये $2.5 ट्रिलियन चुराडा केलाय. तिथे धोरणांचा पत्ता नाही, मित्र राष्ट्रांचा विश्वास नाही. आणि दुसरीकडे पूर्वेकडे बघा, भारत, तिथे पंतप्रधान मोदी 10 वर्षांच्या एनर्जी करारावरती सही करत आहे आणि देवेंद्र फडणवीस दावोस मध्ये 30 लाख कोटींची गुंतवणूक आणत आहेत. आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला प्रश्न पडतो, भारतात लोकशाही जिवंत आहे का? त्याचे उत्तर आज डेटा सहित देणार आहे. आज आपण बघणार आहोत की जग अस्थिर असताना भारत ग्लोबल अँकर कसा बनलाय. सुरुवात करूयात जगाच्या तथाकथित सुपर पॉवर पासून. जानेवारी 2026 मध्ये अमेरिकेने काय दिलं जगाला? ट्रम्प यांनी सत्तेत येताच 2 एप्रिल 2025 ला लिबरेशन डे जाहीर केला आणि सरसकट 10 ते 50% टॅरिफ लादले. या एका निर्णयानं काय झालं? वॉल स्ट्रीटवर एका दिवसात $2.5 ट्रिलियन नुकसान झालं. जगभरात मंदीची अर्थात रिसेशनची लाट आली. याला पॉलिसी पॅरालिसिस म्हणत नाहीत, याला पॉलिसी केऑस म्हणतात. आज अमेरिकेतला गुंतवणूकदार घाबरलाय. त्याला माहित नाही की उद्या सकाळी राष्ट्राध्यक्ष काय ट्विट करतील, त्याचा बिझनेस बंद होईल की नाही. जेव्हा एखादा देश एका व्यक्तीच्या लहरीपणावर चालतो तेव्हा तिथली अर्थव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळते. आणि नेमकं हेच सध्या अमेरिकेत घडतंय. प्रोटेक्शनिझमच्या नावाखाली त्यांनी स्वतःला जगापासून तोडून घेतलंय. आता या अगदी विरोधात भारताकडे वळा. जेव्हा ट्रम्प जगासाठी दरवाजे बंद करतोय तेव्हा भारत जगासाठी दरवाजे उघडतोय. 19 आणि 20 जानेवारी 2026 ला पंतप्रधान मोदी आणि युनायटेड अरब एमिरेट्सचे राष्ट्रपती MBZ यांनी भेट घेतली. ही भेट फक्त चहा पाण्यासाठी नव्हती. या भेटीत काय ठरलं? 2032 पर्यंत $200 अब्ज व्यापार, हेच आहे ट्रेड टार्गेट. एनर्जी सिक्युरिटी, 10 वर्षांसाठी LNG सप्लायचा करार. म्हणजेच 2026 मध्ये बसून आपण 2036च्या गप्पा करतोय. यालाच म्हणतात विजन. ट्रम्प आजचा दिवस बघतोय, पण मोदी 10 वर्षानंतरचा भारत बघताय. UAEनं भारताच्या नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे यश मोदींचं आहे का? हो, पण त्याहून मोठं यश हे भारताच्या स्थिरतेचं आहे. कारण अरब देशांना माहित आहे, भारताचं सरकार कोणाचंही असो, इथली पॉलिसी बदलत नाही. इथला ग्राहक आणि संविधान मजबूत आहे. आता येऊयात आपल्या महाराष्ट्राकडे. जेव्हा जगात मंदीची भीती आहे तेव्हा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस मध्ये काय करत आहेत? गेल्या आठवड्यात दावोस मध्ये महाराष्ट्राने इतिहास रचला. जवळपास 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीचे करार झाले, एका आठवड्यात झाले. आणि हे फक्त कागदावरचे आकडे नाहीत. यातलं सर्वात मोठं यश म्हणजे इनोव्हेशन सिटी. नवी मुंबई विमानतळाच्या बाजूला $11 अब्ज, सुमारे 1 लाख कोटी खर्च करून टाटा सन्स एक अवाढव्य टेक हब उभं करत आहे. हे भारताचं पहिलं असं शहर असेल तिथे प्लग अँड प्ले सुविधा असेल. फडणवीसांनी तिथं स्पष्ट सांगितलं, इफ इंडिया एम्स फॉर 5 ट्रिलियन, महाराष्ट्र विल बी द फर्स्ट 1 ट्रिलियन सब इकॉनॉमी. हे वाक्य लक्षात ठेवा, कारण जेव्हा अमेरिकेतला गुंतवणूकदार ट्रम्प यांच्या धोरणांना कंटाळून बाहेर पडतोय तेव्हा त्याला पहिला ऑप्शन चीन नाही तर महाराष्ट्र दिसतोय. का? कारण इथे रूल ऑफ लॉ आहे, इथे स्किल्ड टॅलेंट आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे असं सरकार आहे जे बिझनेसची भाषा समजतं. मित्र हो, 77व्या प्रजासत्ताक दिनी आपण फक्त सैन्याची ताकद बघू नका, आपल्या संविधानाची ताकद देखील बघा. हे संविधानच आहे त्याच्यामुळे आपल्याकडे ट्रम्प यांच्यासारखी इडिओक्रेसी नाही, तर एका परिपक्व लोकशाही आहे. हे संविधानच आहे त्याच्यामुळे जगातल्या मोठमोठ्या कंपन्या आपल्याकडे विश्वासानं पैसा गुंतवत आहेत. 26 जानेवारीला जेव्हा तुम्ही झेंड्याला सल्यूट करता तेव्हा एक गोष्ट अभिमानाने सांगा,
जग वादळात आहे पण भारत स्थिर आहे, कारण आपला पाया मजबूत आहे. तुम्हाला काय वाटतं, भारत 2026 मध्ये जगाला दिशा देईल का? कमेंट्स मध्ये जय हिंद लिहून नक्की सांगा. आणि हो, अशाच अभ्यासू व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी मल्हार पांडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.